आज लाडूने युनिफॉर्म घातलाय आणि म्हणतोय मम्मी चॉकलेट देऊ नको, मी नाही रडत. सकाळ मी बघती तर आज आहे सोमवार. समर्थचं आवरून स्कूलला पाठवलं, लाडू तयार झालाय आणि आज मला हॉस्पिटलला सुद्धा जायचं आहे. आज माझं ब्लड टेस्ट करायचं आहे. काल आम्ही जाऊन आलेलं आणि लाडूचं बघा इथं काहीतरी चाललंय. आज त्याला युनिफॉर्म घातलाय, आणला तेव्हाच होता पण तो घालत नव्हता, पण आज कसा तयार झाला काय माहिती. तर चला थोडे भांडे राहिलेत तेवढे घासती, पूजा कपडे सगळं करून घेत. लाडू गुड बॉय आहे ना तू, रडायचं नाही. हा चला. लाडूला नवीन युनिफॉर्म घेतलाय, किती क्यूट दिसते लाडू. ब्लड देऊन आले मी टेस्टला, त्यानंतर आले सेलमध्ये. चला 2 तास आहे इथं, थोडा वेळ बघून मग घरी जाईल. घरात उपयोगाला येतील अशा स्वस्त आणि मस्त वस्तू ह्या सेलमध्ये आहेत. पाय पुसण्या, स्टँड 1 पीस 180, खलबत्ता, फ्लॉवर पाट, पोलपाट, लाटणे छान व्यवस्थित केलंय. आता हे बघा जाळ्या, छोट्याशा जाळ्या. 160 रुपयाला बॉटल, छोट्या छोट्या कढया स्टीलच्या. वाव सुंदर आहे ते, क्वालिटी पण छान आहे याची. मोठा रांगोळीचा डब्बा, स्कूल बॅग, स्माइलीचे कप, असणार आहे ना दवाखान्याची कोर्टाची पायरी कधी चढू नये म्हणतात ते काय घडू नये. आता किती वाजलेत, 10:30 वाजलेत. 5ला उठलेले, आणखीन तोंडात पाणी सुद्धा नाही. रक्त चेक करायला देऊन थोडं सेलमध्ये फिरून आले. चला आता काम तर केलंय सगळं, फक्त आता पोट उभा राहिलाय. बनवलेली मसूरची डाळ आणि चपाती तीच खाणार आहे. दुसरं काय करायचं मला तर अंगात ताकद नाही. आता दिसायला जरी मोठ्या असली तरी अवघड आहे, सांगणं पण अवघड आहे. काढले फोटो, चला छान दिसतंय ड्रेस. चला चला. दवाखान्यातून येते लाडूला सुद्धा मी घेऊन आले आणि सगळ्या टेस्ट मी केले. बीपी, शुगर आणि थायरॉइडची सुद्धा टेस्ट केले बरं का. तर माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आल्यात. मी खरंच लय खुश आहे. मी घाबरली होती
मी ना घाबरले होते, म्हणजे कमीत कमी थायरॉइड तरी मला निघेल, आणि मला सगळ्यात जास्त शुगरची भीती होती, कारण माझं वजन भयंकर वाढलं डिलिव्हरीमध्ये. त्यामुळं तर म्हणजे सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेत. मी खरंच तिथंच आहोनला फोन करून सांगितलं एकदम आता नाही, इथून पुढे आता तब्येतीला खूप चांगलं सांभाळायचं. अनुवंशिक आहे आमच्यात शुगर, डॉक्टरांनी चेक केली तरी म्हणजे थायरॉइडचा रिपोर्ट निगेटिव्ह आला ना, मी लई खुश झाले. आणि शुगरचा पण, ह्या दोन गोष्टीचीच मला खूप भीती होती, आणि सगळं छान झालंय. फक्त वजन वाढलेलं आहे, प्रोटीन जास्त वाढवायला सांगितले त्यांनी. तर चला आता बाकीचं सगळं आपल्या हातामध्ये आहे, शरीराला कसं फिट ठेवायचं, वजन कमी करायचं, आता प्रयत्न करायचं. आणि खरंच लय भारी वाटलं. मी घाबरले होते, मला असं बोलू सुद्धा वाटे ना, काय रिपोर्ट येते की म्हणून टेन्शन होतं मला सकाळपासून. म्हणजे जवळजवळ मी 10ला ब्लड दिलं होतं, 12:30-1 वाजता येत आता. हां, आणि अर्जंटमध्ये आम्ही म्हणजे जास्त फीस गेली तर गेली, पण मला लगेच रिपोर्ट पाहिजे होते, कारण काल 1-2 दिवसापासून चाललं होतं. तर चला, छान असे रिपोर्ट आलेत, स्वामीची कृपा म्हणायची. सगळं नॉर्मल आलं. आहोनला फोन करून सांगितले, आहो पण चांगले खुश झाले. चला आता स्वतःची काळजी घ्यायची इथून पुढे. 2018मध्ये मी चेक केलं होतं थायरॉइड, त्यावेळेस पण माझं निगेटिव्हच आलं होतं. आता 2026ला केले तरी सुद्धा निगेटिव्हच आलं. म्हणजे छान वाटलं मला, असा आनंद झाला डॉक्टरने काय नाही म्हटल्यानंतर. रिपोर्ट तर छान आलेत. आता मी ठरवले रिपोर्ट चांगले आलेत. चपाती, भात आणि साखर पूर्ण बंद करायचं आजपासून. बंद म्हणजे बंद. आणि मी माझं दररोजचं जेवणाचं ताट तुम्हाला दाखवणार. आणि असंही मी खात नव्हते, पण मुलांचं थोडं भार शिल्लक राहिलं ना, ते खात होते मी. ते दोघाला देऊन जे टाकून कसं द्यायचं म्हणून खायचे ना, तिथंच माझं चुकत होतं. पण आता ती चूक सुधारायची. आत्ता वाजत आहेत 2:45 आणि माझी चालू झालेली आहे डब्याची गडबड. तर आज दुसरं काय न बनवता मस्त असा सोयाबीनचा पुलाव बनवते. तेल, जिरे, मोहरी, टोमॅटो, कांदा, लसूण, अद्रक, आणि सोबतच आता बटाटा, शेंगदाणे आणि भिजवलेलं सोयाबीन टाकलंय. चवीनुसार मीठ, हळद, कारण फोडणी करपत होती म्हणून मी लवकर पाणी टाकलं. स्टीलचं कुकर आहे, खूप लवकर करपतं. कसुरी मेथी सुद्धा टाकली, आणि माझ्याकडे थोडंसं दालचा मसाला आहे, तर छान असं फ्लेवर यावं म्हणून थोडंसं टाकून घेते. डब्बा दिला. त्यानंतर आता मी नाश्त्यात बनवते, म्हणजे मला भूक लागली म्हणून बनवते. मस्त अशी मोड आलेलं मूग, थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट, आणि मोड आलेलं मूग. आणि ते कढईमध्ये मी ते टाकलं होतं, 2-3 थेंब तूप टाकलं होतं, तेल नव्हतं, ते तूप होतं. एक दिवस जास्त ठेवल्यामुळे जरा मोड जास्तच मोठे झाले, पण ठीक आहे. चवीनुसार मीठ, सध्या साधंच मीठ टाकते. माझ्याकडं सेंदूर मिठाचा मोठा खडा आहे, तो मी लवकरच बारीक करणार आहे. आता ट्युशनवरून आल्यानंतर 1 तास मुलांना मी खेळायला घेऊन गेली होती. जमलंय, छान येते. भेद जाते ना. हा, नाही, हळूहळू शिकते परत. मार राऊंड मार. आपली ती गावाकडे आहे तेवढी रे. मस्त असा भात फोडणीचा, लोणचं, मुगाची उसळ.